नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने दुधावरच्या साईपासून शुद्ध तूप बनवण्याची रेसिपी। मी आठवडाभराची साय रोज एका गंजामध्ये जमा करून ठेवत असते। ज्या दिवशी तूप काढायचं असते त्या दिवशी 2 तासाआधी फ्रीजमधून साईचा गंज बाहेर काढून ठेवते। ही एकदम वन पॉट रेसिपी आहे। या रेसिपीमध्ये तुम्हाला मिक्सरचा पॉट किंवा ब्लेंडर अशा कोणत्याच वस्तूची गरज नाही आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चमच्याने छान घोटून घ्या ती साय। मिक्स करत राहा। 5 ते 7 मिनिटात हे काम होऊन जाईल आणि लोणी वेगळं निघेल आणि ताक तुमचं वेगळं निघेल। याच्यात तुम्ही ताकाला फेकून द्यायची बिलकुल पण गरज नाही आहे। या ताकापासून तुम्ही मसाला ताक बनवू शकता किंवा कढी पण बनवू शकता। आता तुम्ही बघू शकता की लोणी वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे आणि ताक पूर्णपणे वेगळं झालेलं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा, कारण तुम्हाला एक मी टिप पण देणार आहे की त्या वस्तूमुळे तुमच्या बनवलेल्या तुपाला एक सुंदर चव येणार आहे आणि छान सुगंधसुद्धा येणार आहे। तर अशा प्रकारे आपण ताक एका भांड्यामध्ये जमा करून घेऊ। आता मी फ्रीजमधलं थंड पाणी आणि बर्फाचे काही तुकडे टाकून घेते, जेणेकरून आपलं लोणी जे आहे ते व्यवस्थित वेगळं होऊन जाईल आणि ताक अगदी व्यवस्थित वेगळं होऊन जाईल। आता तुम्ही बघू शकता लोणी पूर्णपणे तयार झालेली आहे। आता हाच गंज आपण मंद आचेवर गॅसवरती ठेवून देऊ। दहा मिनिटे लागतील तुम्हाला हे तूप तयार व्हायसाठी। तुम्ही बघू शकता आता तूप बनून छानपैकी रेडी झालेलं आहे। या स्टेपमध्ये आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 2 वेलची टाकायची आहे। हीच ती टिप तुम्हाला मी सांगणार होती। या वेलची टाकल्यामुळे तुपाला छान सुगंध येणार आहे आणि टेस्ट पण छान येणार आहे। आता आपलं तूप एकदम बनून तयार आहे। तूप थंड करून घेऊया आणि गाळणीने छान गाळून एका भरणीमध्ये भरून ठेवूया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मंडळी, पुन्हा भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा।